नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या TCS IBPS सेशनमध्ये. आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण GMC नांदेड प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस करत आहोत. आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 7 आहे. टोटल 25 प्रश्न आहेत. सर्व प्रश्नांचं आपण विश्लेषण करणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करत असताना नेमकं प्रश्नाचं उत्तर काय आहे हे तर मी सांगणारच आहे. सोबतच प्रश्नाचं तेच का उत्तर आलं याचंही कारण मी तुम्हाला सांगेल. इतर जे ऑप्शन्स आहेत, इतर जे पर्याय आहेत, ती आपली उत्तरं का होऊ शकली नाहीत, त्याचीही कारणं मी तुम्हाला सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जेणेकरून संपूर्ण प्रश्न तुम्हाला व्यवस्थित कळाला पाहिजे, प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळालं पाहिजे आणि इतर पर्याय आपल्याला कसे भ्रामक वाटतात किंवा इतर पर्याय आपल्याला कधी कन्फ्यूज करतात, तर त्यांचं कन्फ्युजन कसं दूर करायचं, हे सर्व आपल्या व्यवस्थित लक्षात येईल आणि यामुळे आपली एक चांगली प्रॅक्टिस होईल, की जेणेकरून आगामी होणाऱ्या ज्या काही TCS पॅटर्ननुसार परीक्षा आहे, त्यामध्ये तुम्हाला मदत होईल, त्यामध्ये आपल्याला हेल्प होईल. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या प्रश्नपत्रिका क्रमांक 7ला. पहिला प्रश्न आहे बघा आपल्या स्क्रीनवर. आपल्याला पहिलाच प्रश्न विचारलेला आहे आर्टिकलवर, की आपल्याला रिकाम्या जागेमध्ये आर्टिकल भरायचं आहे. दे वॉच्ड ए कॉमेडी लास्ट वीक. त्यांनी मागच्या आठवड्यात एक कॉमेडी पाहिली. त्यांनी वॉच्ड म्हणजे पाहिली, V2 आहे. ए कॉमेडी, कॉमेडीच्या आधी आर्टिकल ए जोडलेला आहे आणि लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यात. त्यांनी मागच्या आठवड्यात कॉमेडी पाहिली. अँड टुडे आणि आज, आता हा प्रेझेंट सुरू झाला. दे आर प्लॅनिंग आणि आज ते प्लॅनिंग करत आहे. टू वॉच, पाहण्याचं प्लॅनिंग करत आहे. काय पाहण्याचं प्लॅनिंग करत आहेत, तर ॲक्शन मूव्ही. या ठिकाणी पूर्ण हा काय आहे, ॲक्शन मूव्ही शब्द आहे मित्रांनो. हा पूर्ण शब्द काय आहे, ॲक्शन मूव्ही शब्द आहे. ॲक्शन मूव्ही कोणता नाऊन आहे, कॉम्पाऊंड नाऊन आहे, कारण दोन शब्दांनी बनला आणि नाऊन आहे म्हणून ॲक्शन मूव्ही काय होईल या ठिकाणी आपल्याला, तर ॲक्शन मूव्ही या ठिकाणी कॉम्पाऊंड नाऊन होईल. आणि आता बघा ॲक्शनचा उच्चार कसा होतो, तर ॲक्शनचा उच्चार असा होतो म्हणून आपल्याला काय यूज करावा लागेल, ॲन यूज करावा लागेल. जसं कॉमेडीसाठी आपण आर्टिकल ए यूज केला. कॉमेडी म्हणजे काय, त्यांनी कॉमेडी मूव्ही पाहिली. इथे अर्थ जो आहे तो ऑलरेडी घेतलेला आहे, की कॉमेडी पाहिली म्हणजे कॉमेडी मूव्ही पाहिली. इथे आर्टिकल ए आहे, इकडे ॲक्शन मूव्ही पाहिली म्हणून आपण काय यूज करणार, आर्टिकल ॲन यूज करणार. मग बघा ऑप्शन 2 मध्ये आर्टिकल ॲन आहे. ॲक्शनसाठी तर आपण ॲन नो आर्टिकल म्हणू शकत नाही, द पण म्हणू शकत नाही आणि ए पण अजिबात येणार नाही. मग अशा परिस्थितीत ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. सोपा प्रश्न होता, सर्वांना जमलं असेल की कोणतं आर्टिकल या ठिकाणी यूज करायचं. पुढचा प्रश्न बघा. ए जर्नी ऑफ 1000 माइल्स बिगिन्स विथ अ सिंगल स्टेप. अंडरलाईन जी प्रॉवर्ब आहे त्याचा मिनिंग आपल्याला दिलेल्या 4 ऑप्शन्समधनं शोधायचा आहे आणि सोपं आहे. ए जर्नी ऑफ 1000 माइल म्हणजे हजारो मैलाचा प्रवास जो आहे, बिगिन्स विथ अ सिंगल स्टेप, तो एका पावलाने सुरू होतो. एक फेमस कोटेशन आहे, एक प्रॉवर्ब आहे की हजारो मैलाचा प्रवास एका पावलाने सुरू होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला काहीही अचिव्हमेंट करायचं असेल आणि जर तुम्हाला ते वाटत असेल की आपला प्रवास मोठा आहे, आपली अचिव्हमेंट मोठी आहे, त्याला जास्त वेळ लागेल, त्याला खूप वेळ लागेल, तर असा खूप वेळ लागेल असा विचार न करता आपण त्याची सुरुवात केलेली कधीही चांगली असते. म्हणजे प्रवास कितीही मोठा असो, ध्येय कितीही मोठं असो, आपली अचिव्हमेंट कितीही मोठी अचिव्हमेंट करायची असो, नो मॅटर त्याला किती वेळ लागेल, परंतु त्याची सुरुवात होणं फार महत्त्वाचं आहे. त्याची स्टार्टिंग होणं, त्याची बिगिनिंग होणं, त्याचं कमेन्समेंट होणं फार महत्त्वाचं आहे. आणि अशा आशयाची, अशा मिनिंगची ही प्रॉवर्ब आहे. मग शोधा आपल्या ऑप्शन्समधनं. यू मस्ट वॉक फास्ट. तुम्ही फास्ट चालायला पाहिजे. इफ यू विश टू स्टे हेल्दी. जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर. आता आपण फास्ट चाललं पाहिजे जर आपल्याला हेल्दी राहायचं आहे तर, परंतु हा जो अर्थ या म्हणीचा होत नाही आणि म्हणून ऑप्शन 1 आपलं कॅन्सल होईल. यू मस्ट टॉक टू समवन. तुम्ही कुणाशी तरी बोललं पाहिजे. इफ यू होप टू फिनिश ए टेडियस टास्क. जर तुम्हाला एक टास्क कंप्लीट करायचा असेल तर तुम्ही कुणाशी तरी बोललं पाहिजे, असाही अर्थ आपला होत नाही. वी मस्ट वर्क पेशंटली इफ यू वॉन्ट टू अर्न मनी. जर आपल्याला पैसा कमवायचा असेल तर आपण पेशंटली काम करायला पाहिजे, हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. यू मस्ट बिगिन समथिंग. तुम्ही कशाची तरी सुरुवात करायला पाहिजे. इफ यू होप टू फिनिश इट. काहीतरी जे तुम्हाला अचीव करायचं आहे, काहीतरी जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे, मिळवायचं आहे, त्यासाठी तुम्ही ॲटलिस्ट बिगिनिंग, सुरुवात जी आहे ती केली पाहिजे. सो ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ऑल राईट, सोपा होता हा पण प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम. समान अर्थाचा शब्द विचारलेला आहे, डेसिमल. डेसिमल या शब्दाचा अर्थ होतो दुःखद किंवा खेदयुक्त, ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा पुअर किंवा खराब स्थितीचाही असं आपण म्हणू शकतो, की ज्याची परिस्थिती खराब आहे, ज्याची परिस्थिती बिकट आहे, ज्याची परिस्थिती दुःखद आहे, त्याला आपण काय म्हणतो, डेसिमल म्हणतो. सो इनकरेक्ट म्हणजे चुकीचे, ज्याला आपण रॉंग म्हणतो.
जे इनकरेक्ट आहे म्हणजे करेक्ट नाही, म्हणजे रॉंग आहे, चुकीचे आहे, हे आपलं सिनॉनिम होणार नाही. ब्लिक म्हणजे सुद्धा दुःखद किंवा पुअर क्वालिटीचे, सो ऑप्शन 2 आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ग्लोरियस म्हणजे काय, भव्य, जे स्प्लेंडिड असते, जे भव्य दिव्य आपण म्हणतो त्याला आपण काय म्हणणार, ग्लोरियस म्हणणार. सो ऑप्शन 3 आपलं उत्तर होणार नाही. आणि सबलाईम म्हणजे सुद्धा ग्लोरियस किंवा भव्य किंवा दिव्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 4 आपले एकमेकांचे काय आहेत, ते सिनॉनिम्स आहेत. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आणि म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय होईल, ब्लिक होईल. ओके, चला बघा पुढचा प्रश्न. इनकरेक्टली स्पेल्ड वर्डचा प्रश्न आहे की दिलेल्या सेंटेन्समध्ये असा कोणता शब्द आहे की ज्याचं स्पेलिंग मिस्टेक आहे, किंवा त्यांनी आपल्याला अंडरलाईन पण करून दिलेला आहे की हा जो ॲब्सेन्स शब्द आहे, या ॲब्सेन्स शब्दाचं करेक्ट स्पेलिंग काय होईल. तर सगळ्यांना माहिती आहे ABSEN आणि CE, हे तर सर्वांना माहिती आहे. हा पण प्रश्न फार फार सोपा आहे. सो बघा, पहिल्या ऑप्शनचा C जो आहे तो चुकीचा आहे, कॅन्सल करा. नो एरर म्हणता येणार नाही, कारण या ठिकाणी हा जो S आहे तो चुकीचा आहे. इथे बघा C आहे, कॅन्सल करा. इथे S बरोबर, इकडे C बरोबर, म्हणून ऑप्शन 4 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. खूप सोपा प्रश्न विचारलेला आहे, 2 गुण इझिली मिळतील आपल्याला इथे. आता बघा पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटॉनिम. आता विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला विचारलेला आहे. माइटी. माइटी या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो, शक्तिशाली. जो कोणी शक्तिशाली असेल त्याला आपण काय म्हणतो, माइटी म्हणतो. त्याला आपण पॉवरफुल म्हणतो, त्याला आपण पोटेंट म्हणत असतो. पहिला जो शब्द दिलेला आहे आपल्याला, फोर्सिबल. फोर्सिबल म्हणजे काय, बळजबरीने, हे आपलं उत्तर होणार नाही. वीक म्हणजे काय, अशक्त असेल, कमजोर असेल तो. तो एकीकडे शक्तिशाली आहे आणि दुसरीकडे त्याचा विरुद्ध कोणता आहे, तर वीक आहे, म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. फ्राईटफुल या शब्दाचा अर्थ होतो जो व्यक्ती घाबरलेला आहे किंवा जो व्यक्ती घाबरट आहे त्याला आपण फ्राईटफुल असं म्हणत असतो. त्यानंतर पोटेंट. पोटेंट म्हणजे काय, शक्ती, शक्तिवान, ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. पोटेंट म्हणजे शक्ती, ओमनीपोटेंट, पोटेन्शियल, पोटेंट, अशा प्रकारचे शब्द आपण ऐकत असतो. तर हा तोच पोटेंट आहे. मग हा तर सिनॉनिम मध्ये जमा होईल. आपल्याला विचारलेला आहे अँटॉनिम, म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ऑल राईट, बघा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे. अगेन सोपा प्रश्न विचारलेला आहे की एका शब्दाला अंडरलाईन करून दिलेला आहे, त्या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग विचारलेलं आहे. आता किती वेळेस सांगितलेलं आहे की रिसीटचं स्पेलिंग RECE, त्यानंतर I येतो आणि त्यानंतर P आणि मग T, हा T जो आहे, हा जो P आहे, हा P काय असतो, सायलेंट असतो. तो हे रिसीट होईल, RECEIPT. RECEIPT हे रिसीटचं स्पेलिंग आहे, ज्याला आपण पावती असं म्हणत असतो. मग बघा या ठिकाणी RE आहे, CE आहे, IPT आहे, अगदी बरोबर आहे. RE आहे आणि CI आहे, म्हणून हे कॅन्सल होईल. नो एरर म्हणता येणार नाही. RE आणि डबल C घेतलेला आहे, जो चुकीचा आहे, आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. तलाठी परीक्षेमध्ये सुद्धा रिसीटचं स्पेलिंग अनेक वेळेस आपल्याला विचारलं गेलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे, अंडरलाइनिंग प्रॉवर्ब्सचा आपल्याला मिनिंग विचारलेला आहे की स्टील वॉटर, जे थांबलेलं पाणी असतं ते रन डीप, डीप रन करतं. याचा अर्थ ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेला आहे की जे सायलेंट पीपल असतात, जे काम पीपल असतात, जे काम अँड कंपोस्ट पीपल असतात, जे शांत व्यक्तिमत्वाचे लोक असतात, जनरली ते हुशार असतात, जनरली त्यांच्यामध्ये एक प्रकारचं विजडम असतं, अशा आशयाची ही म्हण आहे. किंवा क्वाइट पीपल जे असतात ते जनरली बुद्धिमान असतात, असा याचा अर्थ होत असतो. सो बघा, काम बॉडीज, ज्या शांत बॉडीज असतील, ऑफ वॉटर, अच्छा वॉटरच्या ज्या बॉडीज आहेत असं म्हटलेलं आहे, तो शब्दशः या ठिकाणी अर्थ होणार नाही. पीपल हु आर रिझर्व्ड युजली हॅव नथिंग इंटरेस्टिंग टू शेअर, की जे लोक रिझर्व असतात, रिझर्व म्हणजे कमी बोलतात, की ते लोक त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग शेअर करण्यासारखं काही नसतं, असाही अर्थ आपल्या म्हणीचा होणार नाही. क्वाइट म्हणजे शांत राहणारे, इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येकी, एक एक व्यक्ती, प्रत्येकी आपण जसं म्हणत असतो ना, पर व्यक्ती, इंडिव्हिज्युअल. सो क्वाइट इंडिव्हिज्युअल ऑफन पजेस, की त्यांच्याकडे नेहमी असते प्रोफाऊंड डीप थॉट्स ऑर इमोशन्स, त्यांच्याकडे डीप थॉट्स असतात किंवा इमोशन्स असतात. ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. दोज हु आर क्वाइट आर ऑफन डेंजरस, डेंजरस म्हणता येणार नाही, ऑप्शन 4 कॅन्सल होईल. ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ऑल राईट, आता बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, रेक्टिफाईज द हायलाइट सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. द शॉपकीपर, आता या ठिकाणी हा शॉपकीपर कोण आहे, सब्जेक्ट आहे. क्लेम्स, क्लेम्स काय आहे, व्हर्ब आहे. त्यानंतर हा जो दॅट आहे हा क्लॉज आहे. दॅट ही गिव्ज द बेस्ट प्राइज इन द सिटी, आता शहरामध्ये तो सगळ्यात बेस्ट प्राइज देत आहे. म्हणजे प्राइज बेस्ट या ठिकाणी जर आपण म्हटलं असलं
तरी जो ते देत आहे ते आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा किंवा सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घ्यावं लागतं, परंतु ते जर एकेरी असेल तर सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घ्यावं लागणार. सो या ठिकाणी बेस्ट प्राइस इन द सिटी जो आहे हे आपल्याला कशामध्ये घ्यावं लागणार, सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घ्यावं लागणार. आणि यामध्ये कुठेही कॉमा येणार नाही, की द नंतर जर आपण कॉमा घेतला तर तोही चुकीचा राहील. आणि इवन बेस्ट प्राइस नंतर हा जो कॉमा आहे हा पण कसा आहे मित्रांनो, चुकीचा आहे. मग एक एक ऑप्शन आपण चेक करूया. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा बरोबर आहे, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा बरोबर आहे, परंतु हे प्रश्नचिन्ह जे या ठिकाणी वापरलेलं आहे ते चुकीचं आहे, कारण आपल्याला सेंटेन्समध्ये प्रश्न दिलेला नाहीये आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 1 काय होईल, कॅन्सल होईल. पुढे बघा, या ठिकाणी हा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा बरोबर आहे, इकडे पण सिंगल इन्व्हर्टेड कॉमा बरोबर आहे, परंतु हा जो फुल स्टॉप आहे हा फुल स्टॉप या ठिकाणी चुकीचा आहे, कारण तो क्लेम करतोय, तो क्लेम करतोय आणि क्लेम केल्यामुळे आपल्याला पुढे काय द्यावं लागेल, उद्गारवाचक चिन्ह द्यावं लागेल. तसेच हा जो मध्ये हायफन घेतलेला आहे हा अननेसेसरी आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 पण कॅन्सल होईल. पुढे बघा, बेस्ट प्राइस मध्ये या ठिकाणी आपल्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आहे, इकडे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आहे आणि इतके उद्गारवाचक चिन्ह आहे, तो हे बरोबर आहे आणि मध्ये कुठेही कॉमा हायफन वगैरे दिलेला नाही म्हणून बरोबर आहे. इथे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा बरोबर आहे, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा बरोबर आहे, उद्गारवाचक चिन्ह बरोबर आहे, परंतु मध्येच हा जो कोलन घेतलेला आहे हा चुकीचा आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होणार नाही. मग ऑप्शन क्रमांक 3 आपला करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न काय आहे, की आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूट विचारलेला आहे. ही हॅड ऑलवेज बीन वन हू ऑलवेज डाउटिंग अ क्वेश्चनिंग. ही हॅड ऑलवेज बीन, तो नेहमी असा व्यक्ती होता, वन की जो, हू इज ऑलवेज डाउटिंग, की तो नेहमी डाऊट करतोय, नेहमी और क्वेश्चनिंग करतोय और प्रश्न विचारतोय. नेहमी तो संशय घेत असतो किंवा वारंवार वारंवार प्रश्न विचारत असतो. विच मेड हिम अन एक्सलेंट इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट, आणि त्यामुळे त्याला एक एक्सलेंट इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट जो आहे ते बनता आलं. मग आपल्याला विचारलेलं आहे की वन हू इज ऑलवेज डाउटिंग और क्वेश्चनिंग, एक असा व्यक्ती की जो नेहमी डाऊट घेत असतो किंवा तो नेहमी क्वेश्चनवर क्वेश्चन्स विचारत असतो, अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं. मग बघा, पहिला आपल्याला ऑप्शन दिलेला आहे स्केप्टिक. स्केप्टिक हाच तोच व्यक्ती आहे की जो वारंवार डाऊट घेत असतो किंवा क्वेश्चनिंग करत असतो. त्यानंतर क्रिटिक. क्रिटिक काय आहे, हा नेहमी टीका करत असतो, तो हे आपलं उत्तर होणार नाही. पेसिमिस्ट. पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी, याचा दृष्टिकोन नेहमी निराशावादी असतो, नेहमी नेगेटिव्ह साईडबद्दल बोलत असतो, नेहमी डार्क साईडबद्दल बोलत असतो. आणि सायनिक म्हणजे कोण, निंदक, की जो नेहमी निंदा करत असतो किंवा दोष काढत असतो. तो ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. चारही शब्द महत्त्वाचे आहे, चारही शब्दांची मिनिंग्स व्यवस्थित लिहून ठेवा. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, समवन हू हेट्स और अवॉइड्स द पीपल, एक असा व्यक्ती की जो इतर व्यक्तींचा द्वेष करतो, हेट करतो, नफरत करतो, तिरस्कार करतो, द्वेष करतो. मग बघा, या ठिकाणी अदर पीपलसाठी तर आपल्याला माहिती आहे की आपण फिलॅन्थ्रॉपिस्ट वगैरे असे अँथ्रॉप वगैरे असे रूट वापरत असतो. हे तर सगळ्यांना माहिती असेल की अँथ्रॉप म्हणजे कोण, तर अँथ्रॉप म्हणजे पीपल, व्यक्ती, माणूस. आणि हा व्यक्ती काय करतोय, तर हेट करतोय. तर हेटसाठी आपल्याकडे कोणता रूट आहे, तर हेटसाठी आपल्याकडे मिस हा रूट आहे. तर या ठिकाणी काय होईल, मिसॅन्थ्रॉप. आणि मिसॅन्थ्रॉप हा व्यक्ती असल्यामुळे तो IST घेईल आपल्यासोबत. सो मिसॅन्थ्रॉपिस्ट असं आपलं उत्तर या ठिकाणी होईल. सो मिसॅन्थ्रोप म्हणा काय किंवा मिसॅन्थ्रॉपिस्ट म्हणा काय, दोन्ही एकच आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. हर्मिट म्हणजे कोण, संन्यासी किंवा साधू, हे आपलं उत्तर होणार नाही. मिसोगायनिस्ट, इथे पण मिस आहे म्हणजे हेट करणारा, नफरत करणारा, द्वेष करणारा, तिरस्कार करणारा. आणि गायन कोणासाठी यूज होतं, तर गायन यूजसाठी महिलांसाठी यूज होतं, विमेनसाठी यूज. सो असा व्यक्ती जो महिलांशी नफरत करतो, द्वेष करतो, तिरस्कार करतो महिलांचा, त्याला मिसोगायनिस्ट असं म्हटलं जातं. सो हे आपलं उत्तर होणार नाही. आणि कॅनिबल कुणाला म्हटलं जातं, एक असा व्यक्ती जो इतर व्यक्तींचं मांस खात असतो, एक असा व्यक्ती जो ह्युमन फ्लेश खातो, म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. मिसॅन्थ्रोप ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे, एरर विचारलेला आहे. इथे म्हटलेलं आहे, बार्सिलोना वॉज दी स्पॅनिश सिटी दॅट वॉज सिलेक्टेड फॉर ऑलिम्पिक गेम्स. आता या ठिकाणी सिटीबद्दल एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन हा दॅट क्लॉज जो आहे तो पुढे घेऊन जात आहे. जर एखादा क्लॉज आपली इन्फॉर्मेशन पुढे घेऊन जात असेल तर त्या क्लॉजच्या आधी अशा प्रकारे हा कॉमा वापरणं कसं आहे, चुकीचं आहे. म्हणजे सिटी नंतरचा जो कॉमा आहे तो चुकीचा आहे. तो या ठिकाणी हा कॉमा चुकीचा असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. कारण ज्यामध्ये एरर आहे तो पार्ट आपल्याला विचारलेला आहे आणि तो पार्ट ऑप्शन 2 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इनटू 4 सेगमेंट. आयडेंटिफाय
द सेगमेंट विच कंटेन्स एन एरर. कमल द न्यू स्टुडंट स्माइल्ड अँड सेड इट वोंट हेल्प मच. 3 दिवसांपूर्वी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये पंक्च्युएशन चॅप्टरला सुरुवात केली. त्यापैकी पहिला भाग आपण घेतला होता कॉमाचा आणि त्या कॉमामध्ये मी हे सर्व सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी जो व्यक्ती आहे कमल, त्या कमलविषयी एक्स्ट्राची माहिती देणारा हा या ठिकाणी फ्रेज एक ॲपोजिटिव्ह नाऊन येत आहे, द न्यू स्टुडंट. मग या न्यू स्टुडंट नंतर आपल्याला एक कॉमा पाहिजे आणि या दच्या आधी पण एक कॉमा पाहिजे. त्यांनी या ठिकाणी तर आपल्याला कॉमा दिलेला आहे, परंतु स्टुडंट नंतर या ठिकाणी एक कॉमा पाहिजे होता, जो हा कॉमा या ठिकाणी त्यांनी दिलेला नाहीये, तो कॉमा पाहिजे. आणि म्हणून द न्यू स्टुडंट जिथे असेल किंवा स्टुडंट हा शब्द जिथे दिसेल ते आपलं एररचा पार्ट असेल. तर बघा या ठिकाणी स्टुडंट जो आहे इकडे आपल्याला एक कॉमा हवा होता, म्हणून ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. बाकीची जी आहेत ते अगदी बरोबर आहेत मित्रांनो. ओके, चला बघा पुढे. अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाईन प्रॉवर्ब. अंडरलाईन केलेल्या प्रॉवर्बचं आपल्याला मिनिंग सांगायचं आहे. काय? बेटर लेट दॅन नेव्हर. आता हे सगळं झालेलं आहे. हे सगळ्या मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले जे प्रॉवर्ब्स आहेत तेच आपल्याला रिपीटेडली पुढे विचारले जात आहे की बेटर लेट दॅन नेव्हर म्हणजे एखादं काम कधीही न करण्यापेक्षा लेट केलं तरी बरं आहे. एखादं काम असेल तर ते लेट करणं कधीही चांगलं असेल रादर दॅन ते कधीही न करण्यापेक्षा. सो बघा, वन शुड ऑलवेज वेट फॉर द परफेक्ट मोमेंट टू ॲक्ट. प्रत्येक व्यक्तीने एक परफेक्ट मोमेंट, एका योग्य क्षणाची वाट पाहिली पाहिजे ते काम करण्यासाठी, असा अर्थ होत नाही. टू बी सरकॅस्टिक टुवर्ड्स समवन अरायव्हिंग लेट. जो व्यक्ती लेट आहे त्यावर सरकॅस्टिक म्हणजे त्याच्यावर फन करणे, त्याला टोमणा मारणे वगैरे, तो हे आपलं उत्तर होणार नाही. टू बी ग्रेटफुल फॉर समथिंग हॅपनिंग इवन इफ इट इज डिलेड. एखादी घटना उशिरा घडत असली तरी त्या उशिरा घडण्याबद्दल तिचं ग्रेटफुल असणे रादर दॅन ती कधीही न होण्यापेक्षा. ऑप्शन 3 आपला करेक्ट आन्सर होईल. समथिंग दॅट इज डन लेट इज नॉट ॲज गुड ॲज समथिंग डन ऑन टाईम. या ठिकाणी याचा अर्थ असाही घेता येणार नाही की काहीतरी जे आपण करत आहोत लेट इज नॉट ॲज गुड ॲज समथिंग डन. एखादी गोष्ट वेळेवर जी केलेली आहे ती वेळेवर जर केली नसेल आणि वेळ निघून गेल्यानंतर केली असेल तर ती तितकीशी पॉवरफुल असत नाही, व्हॅल्युएबल असत नाही, असाही अर्थ घेता येणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपला करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट दी सेंटेन्स दॅट कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर. असं सेंटेन्स शोधा की ज्याच्यामध्ये ग्रामरचा एरर असेल. आता बघा, वी नंतर वॉज कधी वापरलं जातं का? नाही. वी नंतर आपण काय वापरतो तर वी नंतर वर वापरतो. तो हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, शी फिनिश्ड V2 बरोबर आहे. हर होमवर्क, तिने तिचा होमवर्क संपविला, पूर्ण केला. बिफोर डिनर अगदी बरोबर आहे. आय हॅड नंतर सीन जो आहे तो V3 आहे, बरोबर आहे. हिम बिफोर ही स्पोक हा V2 बरोबर आहे. दे वेंट V2 बरोबर आहे. टू द कॉन्सर्ट लास्ट संडे असल्यामुळे हा V2 जो आहे तो बरोबर आहे. सो ऑप्शन क्रमांक 2, 3, 4 ग्रामॅटिकली करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक 1 ग्रामॅटिकली रॉंग आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. वी वर विजिटेड दॅट म्युझियम सेव्हरल टाइम्स दिस इयर. या सेंटेन्समध्ये पण एरर आहे की आता बघा दिस इयर म्हटलेलं आहे. दिस इयर म्हणजे काय? यावर्षी. यावर्षी म्हणजे काय होईल? प्रेझेंट होईल. सो प्रेझेंट असल्यामुळे हा वर पण येणार नाही आणि वी नंतर हा जो व्हिजिटेड V2 आहे हा पण येणार नाही. या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट टेन्स घ्यावा लागेल. ऑप्शनचा पडताळा करूया. ऑप्शनमध्ये काय काय आहे. सो विल बी असल्यामुळे धिस इयरसाठी विल बी घेता येणार नाही. हॅव आहे, हॅव नंतर व्हिजिटेड आहे. हॅव आपल्याला प्रेझेंट टेन्स दाखवतो. हॅव कुठे येतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये येतो, म्हणून हॅव आपला बरोबर होईल. व्हिजिटेड V3 त्यानंतर बरोबर आहे. वर कुठे येतो मित्रांनो? तर वर येतो पास्टमध्ये, म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही, कारण दिस इयरमुळे हे सेंटेन्स कुठे जाईल? प्रेझेंटमध्ये जाईल. आणि या ठिकाणी पण हॅव जो आहे तो बरोबर आहे, परंतु हॅव नंतर V1चा वापर होत नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते कॅन्सल होईल. शिल्लक राहिलं केवळ एक ऑप्शन, ऑप्शन क्रमांक 2, आणि हेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ऑल राईट, बघा पुढचा प्रश्न. पार्ट्स ऑफ द सेंटेन्सेस आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. अरेंज द पार्ट्स इन करेक्ट ऑर्डर टू फ्रॉम ए मिनिंगफुल सेंटेन्स. बघा पार्ट ऑफ सेंटेन्सेस जे आहेत म्हणजे सेंटेन्सेसचे वेगवेगळे पार्ट करून ते जम्बल्ड करण्यात आलेले आहेत. त्यांची जागा जी आहे ती चुकवण्यात आलेली आहे. त्यांना आपल्याला व्यवस्थित रीड करून एका प्रॉपर अरेंजमेंटमध्ये एका प्रॉपर त्यांची अरेंजमेंट करायची आहे, जेणेकरून एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार होईल, एक कोहरंट सेंटेन्स तयार होईल. सेंटेन्स रीड करूया. नॉट ओनली फॉस्टर्स कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, cognitive decline including dementia, but also mitigates the acquisition of a second language, the likelihood of age related. यामध्ये बघा
अनेक शब्द असे आहेत की जे तुम्हाला कन्फ्यूज करतील किंवा अनेक शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती नसतील. काळजी करण्याची गरज नाही आहे. त्यांनी शब्द जरी डिफिकल्ट दिले असले तरी त्यांनी आपल्याला हा प्रश्न योग्य रीतीने सोडवता यावा याची पूर्ण हिंट दिलेली आहे की जी लहानपणापासून आपण वापरत असतो. यामध्ये सेंटेन्स जरी दिसायला वाचायला थोडंसं आपल्याला अवघड वाटत असेल तरी त्यांनी आपल्याला एक हिंट देऊन ठेवलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्याला ते हिंट कळेल तो विद्यार्थी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर घेऊन येणार. लहानपणापासनं आपण नॉट ओन्ली बट ऑल्सोची वाक्य शिकत आलेले आहोत की सुरुवातीला नॉट ओन्ली एक छोटंसं वाक्य एक क्लॉज येईल आणि मग बट ऑल्सो येईल आणि मग एक छोटासा क्लॉज येऊन आपलं वाक्य कंप्लीट होईल. ओके, म्हणजे क्लिअर आहे की नॉट ओन्ली आधी येईल आणि बट ऑल्सोचं नंतरच येणार आहे. नॉट ओन्ली आधी येतो आणि बट ऑल्सो वाला पार्ट नंतर येतो. मग बघा इथे काय घेतलेलं आहे नॉट ओन्ली. हा नॉट ओन्ली वाला सेंटेन्स कोणता आहे सेंटेन्स ओ आहे. आता आपल्याला बघायचं आहे बट ऑल्सो. तर बघा बट ऑल्सो या ठिकाणी आहे, इकडे बट आहे, इकडे ऑल्सो आहे, म्हणजे हा सेंटेन्स कोणता आहे क्यू. म्हणजे जर ओ सेंटेन्स नॉट ओन्ली वाला आहे तर क्यू सेंटेन्स बट ऑल्सो वाला आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो की असा ऑप्शन शोधायचा आहे की त्या ऑप्शनमध्ये आधी ओ येईल आणि त्याच्यानंतर लगेचच क्यू येईल. आधी ओ येईल आणि नंतर लगेचच काय पाहिजे क्यू पाहिजे. मग अशा परिस्थितीत बघा इकडे आधी क्यू आहे आणि नंतर एस आहे म्हणजे हे कॅन्सल होईल. इकडे आधी क्यू आहे आणि नंतर ओ आहे म्हणजे हे पण कॅन्सल होईल. इकडे ओ आणि पी ची जोडी आहे हे कॅन्सल होईल. बघा इथे ओ आणि क्यू आपल्याला दिसतोय म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. तर प्रत्येक वेळेस आपल्याला फक्त अर्थच बघायचा आहे असं नाही. आणि मी आत्तापर्यंत जितकेही प्रश्नपत्रिकेतून 80च्या आसपास प्रश्नपत्रिका सोडवून दिलेल्या आहे त्या 80 प्रश्नपत्रिकांमध्ये जिथे जिथे पॅराजंबलची क्वेश्चन्स आलेली आहेत तिथे तिथे मी मॅक्सिमम तुम्हाला अर्थ सांगितलेलाच नाही आहे. पहिलं सेंटेन्स ओळखा, एक लिंकिंग करा, ऑप्शन्स एलिमिनेट करा, शिल्लक राहिलेल्या ऑप्शन्सवर पडताळा करा, आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या समोर असतं मित्रांनो. तो हा एक अप्रोच आपल्याला डेव्हलप करायचा आहे जो मी ऑनलाईन कोर्समध्ये पण तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेला आहे. पुढे बघा डू दे विजिट. आता मित्रांनो बघा या ठिकाणी डू आहे त्यानंतर दे आहे. मग विजिटला हा जो एस जोडलेला आहे हा जो एस जोडलेला आहे हा चुकीचा आहे. फक्त काय पाहिजे फक्त पाहिजे विजिट. हे तर प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स मध्ये आपल्याला शिकवलं जातं की जेव्हा डू चा वापर करतो तेव्हा फक्त V1च आला पाहिजे. जेव्हा डज चा वापर करतो तेव्हाही फक्त V1च आला पाहिजे. सो विजिट जो आहे तो चुकीचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा शी वॉज क्वाईट इंटरेस्टेड इन द इव्हेंट्स वेन शी हर्ड व्हॉट हॅज हॅपन्ड लास्ट मंथ. बघा इथे पास्ट आहे की शी वॉज क्वाईट इंटरेस्टेड. ती पूर्णतः इंटरेस्टेड होती कशामध्ये इन द इव्हेंट्स इव्हेंट्समध्ये. वेन शी हर्ड जेव्हा तिने ऐकलं की मागच्या महिन्यात काय झालं. आता बघा लास्ट मंथ आहे, लास्ट मंथ असल्यामुळे हा जो हॅज आहे हा हॅज या ठिकाणी कसा होईल चुकीचा होईल. फक्त हॅपन्ड V2 राहील म्हणजे हा हॅज जो प्रेझेंटमध्ये येतो तो चुकीचा आहे. कारण संपूर्ण सेंटेन्स जर पास्टमध्ये जात असेल तर प्रेझेंटचा हॅज त्या ठिकाणी काय करतोय मग तो आपलं सेंटेन्स चुकवतोय म्हणजे तो चुकीचा पार्ट आहे. मग हॅज जर चुकीचा आहे तर शोधा कुठे आहे तो ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा अगेन सेंटेन्स दिलेला आहे की ज्यामध्ये सांगितलेलं आहे की वाईल द फर्स्ट पार्ट इज करेक्ट प्लेस. हा करेक्ट द ट्रेन करेक्ट मध्ये आहे. द रिमेनिंग पार्ट्स लेबल्ड PQRS आर जम्बल्ड अप. PQRS जे आहे ते जम्बल करण्यात आलेले आहे आणि त्यांचं आपल्याला काय करायची आहे प्रॉपर अरेंजमेंट आणायची आहे. सो द ट्रेन जो आहे हा द ट्रेन आपला काय होईल मित्रांनो सब्जेक्ट होईल. सब्जेक्ट नंतर ऑब्व्हियसली आपल्याला कोण लागतो तर सब्जेक्ट नंतर लागतो व्हर्ब. व्हर्ब कुणाकुणाकडे आहे विसल्ड म्हणजे शिटी वाजवणे हा विसल्ड या ठिकाणी व्हर्ब आहे. ॲज द सन डिप्ड इथे व्हर्ब नाहीये. बिहाइंड जवळ व्हर्ब नाहीये आणि द इव्हिनिंग मध्ये सुद्धा व्हर्ब नाहीये. याचा अर्थ असा आहे की पहिलं सेंटेन्स जे होईल ते पहिलं सेंटेन्स काय होईल पहिलं सेंटेन्स पी होईल. मग बघा ऑप्शन क्रमांक 1 क्यू ने सुरू होत आहे हे उत्तर नाही. एस ने सुरू होत आहे हे उत्तर नाही. इकडे ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 जे आहेत ते पी ने सुरू होत आहेत म्हणजे एकतर ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल किंवा 4 आपलं उत्तर होईल. मग बघा क्लिअर आहे द ट्रेन विसल्ड पास्ट दी स्टेशन. ही ट्रेनने शिटी वाजवली कुठे मागच्या स्टेशनला. आणि पुढे काय आहे बिहाइंड द हिल्स मागच्या स्टेशनला. बिहाइंड द हिल्स आपण म्हणू शकतो का किंवा इन द इव्हिनिंग म्हणू शकतो का असंही नाही. ॲज द सन डिप्ड जसा सूर्य बुडाला आणि सूर्य कुठे बुडाला बिहाइंड द हिल्स आणि केव्हा बुडाला इन द इव्हिनिंग. याचा अर्थ असा आहे की सरळ सरळच जावं लागेल. तर बघा पी
पी नंतर क्यू, क्यू नंतर आर आणि शिल्लक राहिलेला एस. हे कुठे आहे? हे आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, चला बघा पुढचा प्रश्न. पुढे बघा, अगेन पॅराजंबलवर विचारलेला हा आजचा तिसरा प्रश्न आहे. कोणतंही सेंटेन्स जे बटने सुरू होत असेल ते आपलं पहिलं सेंटेन्स नाही. कोणतंही सेंटेन्स जे अँडने सुरू होत असेल ते आपलं पहिलं सेंटेन्स नाही. कोणतंही सेंटेन्स जे नॉट जस्टने सुरू होत असेल ते पण आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. मग अशा परिस्थितीत पी आर आणि एसने सुरू होणारी आपली पॅराजंबलची जी ऑप्शन्स असतील ती कॅन्सल होतील, ती आपली उत्तरं होऊ शकत नाही. मग पी आर एस सुद्धा, एस तर होणार नाही, याला कॅन्सल करा. पी पी आहे का? ओके, पी पण नाही होणार, ऑप्शन क्रमांक 2 कॅन्सल करा. आर आरने पण आपलं सेंटेन्स सुरू होत नाही, याला पण कॅन्सल करा. बघा ऑप्शन क्रमांक 3च शिल्लक राहिलं आणि हेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न. द न्यू स्टुडंट्स मे टेक प्लेट ऑफ पोहा इन्स्टेड ऑफ ब्रेड फॉर ब्रेकफास्ट. आता बघा प्लेट ऑफ पोहा, पोहाची एक प्लेट, आपण पोहे खातो ते कांदे पोहे, सो त्याची एक प्लेट म्हणून आपल्याला काय यूज करावं लागेल? आर्टिकल ए यूज करावं लागेल. तर बघा आर्टिकल ए ऑप्शन 1 मध्ये आहे. एन तर यूज करू शकत नाही, डेफिनेट नाही म्हणून द पण नाही, नो आर्टिकलचा विषयच येत नाही म्हणून आर्टिकल ए ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. हा एक सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा. सुनील विल रोट. आता सुनील नंतर विल आहे आणि विल नंतर हा V2 आहे मित्रांनो. विल नंतर काय येत असतो? विल नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म येतो. जर V2 घेतला तर चुकीचा, V3 घेतला तर चुकीचा, VING घेतला तर तोही काय होईल? चुकीचा होईल. V1 ला SES जोडलेलं असेल तरी पण काय होईल? चुकीचा आहे. तो हा चुकीचा आहे. याऐवजी काय असायला पाहिजे होता? राईट हा V1 पाहिजे होता. म्हणजे रोट जो आहे तो चुकीचा आहे. रोट आहे बघा ऑप्शन 1 मध्ये म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. द एक्सपेरिमेंटल डिझाईन ॲपियर्ड. जे एक्सपेरिमेंटल डिझाईन होतं ते ॲपियर्ड दिसलं कसं? फ्लॉलेस, म्हणजे ते अचूक दिसलं, त्याच्यामध्ये कोणतीही त्रुटी दिसली नाही. इट्स एक्झिक्युशन रिव्हिल्ड न्यूमरस मेथोडॉलॉजिकल फ्लॉज. परंतु त्याचं जेव्हा एक्झिक्युशन समोर आलं तेव्हा त्या एक्झिक्युशनमध्ये न्यूमरस अनेक मेथोडॉलॉजिकल फ्लॉज चुका ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्या. मग या ठिकाणी बघा की पहिलं सेंटेन्स जे आहे ते आपल्याला फ्लॉलेस सांगतंय आणि लगेच दुसरं सेंटेन्स जे आहे ते या ठिकाणी आपल्याला काय सांगतंय की त्यामध्ये चुका निघाल्या. मग आता बघा फ्लॉलेस होतं म्हणून का नाही? व्हाईल च्या दरम्यान अजिबात नाही, इफ पण येणार नाही, येट तरी सुद्धा येटचा वापर मागच्या भागांमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की द बुक वॉज सो लॉंग येट कुणीतरी व्यक्ती होता, गेट कीप एंगेज्ड असं सेंटेन्स होतं की तरी सुद्धा तो व्यक्ती जो आहे ते पुस्तक वाचत राहिला शेवटच्या पेजपर्यंत. मग बघा द एक्सपेरिमेंटल डिझाईन जे एक्सपेरिमेंटल होतं ॲपियर्ड फ्लॉलेस की त्याच्यामध्ये कुठलीही चूक नाही असं दिसत होतं, तरी सुद्धा इट्स एक्झिक्युशन रिव्हिल्ड, जेव्हा त्याचं एक्झिक्युशन झालं, एक्झिक्युशनचं रिव्हिल समोर आलं, न्यूमरस मेथोडॉलॉजिकल फ्लॉज जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळाली. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ऑल राईट, बघा पुढचा प्रश्न. दी जनरल इलेक्शन आर कमिंग. आपण एखादं काही येत असेल तर त्याला काय म्हणतो? कमिंग सून. तर बघा ऑप्शन 1 मध्येच आहे, बाकीचे ऑप्शन आपली कॅन्सल होतील. हा तर सोपा प्रश्न आहे. पुढे बघा आर्टिकल विचारलेला आहे. आरच्या आधी कोणता आर्टिकल येईल? हा एच जो आहे हा तर सायलेंट आहे म्हणजे याचं प्रोनाउन्सिएशन आर होईल आणि आ साठी आपण काय घेतो? आर्टिकल एन, म्हणून ए येणार नाही. आर्टिकल एन बरोबर नो आर्टिकल आणि द घेता येणार नाही. अशा पद्धतीने हा प्रश्न होता. तो टोटल 25 क्वेश्चन्स जे आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला डिस्कस केलेली आहेत, ॲनालिसिस करून दिलेले आहेत. सर्व प्रश्नांचं नेमकं उत्तर काय आहे ते पण सांगितलं, उत्तराचं कारण पण सांगितलं. इतर पर्याय आपली का उत्तर होऊ शकत नाही त्यांना पण एलिमिनेट करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर मार्गदर्शन करण्याचा पूर्ण प्रयत्न माझ्यातर्फे मी केलेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची आहे, प्रश्नांना समजून घ्यायचं आहे की कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात, कोणता प्रश्न सोडवण्यासाठी नेमका कोणता ॲप्रोच जो आहे तो आपल्याला सेट करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला प्रश्न जे आहेत ते आगामी होणाऱ्या परीक्षांमध्ये किंवा आपण जेव्हा मॉक टेस्ट सोडवतो तेव्हा आपल्याला यूज करायचा आहे. तर जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला इंग्लिश विषयामध्ये घ्यायचे आहेत मित्रांनो, कारण हा एकमेव असा सब्जेक्ट आहे की इथे जर मार्क्स कमी तर ओव्हरऑल मार्क्स कमी. इथे इंग्रजी विषयामध्ये जर मार्क्स जास्त तर ओव्हरऑल तुमचा स्कोअर वाढतो. कारण बाकीचे जे विषय असतात ज्यामध्ये गणित बुद्धिमत्ता आहे तो जनरली सर्वांसाठी सारखाच असतो, म्हणजे त्याच्यामध्ये 2-3 प्रश्नांचा फरक पडत असतो की 2-3 प्रश्न तुमच्या मित्राने जास्त सोडवले असतील, बरोबर आले असतील, 2 ते 3 प्रश्न तुमचे कमी आले असतील. मराठी व्याकरणामध्ये पण मॅक्सिमम विद्यार्थी पॅरल असतात,
की एखाद्या विद्यार्थ्यांना 22 प्रश्न सोपे गेले असतील तर इतर विद्यार्थ्यांनाही 22-23 प्रश्न सोपे जातातच. जी-एसमध्ये पण कसं होतं की जनरली सगळं पॅरलल असतं, की सगळं कठीण जी-एस आलं तर सगळं कठीण सगळ्यांसाठी कठीण आहे. परंतु इंग्रजी विषय तसा नसतो. इंग्रजी विषयाची प्रश्न जरी तुम्हाला ईझी टू मॉडरेट विचारली, तरी काही विद्यार्थ्यांना ते कठीण वाटतं, काही विद्यार्थ्यांना ते मॉडरेट वाटतं आणि काही विद्यार्थ्यांना ते डिफिकल्ट लेव्हलचे वाटतात. म्हणजे इंग्रजी विषयामध्ये तफावत जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते मार्कांमध्ये. तर त्यासाठी तुम्हाला इंग्रजी विषय पक्का करायचा आहे. तुमचा इंग्रजी विषय पक्का झाला म्हणजे तुम्हाला मार्क्स मिळतील. तुम्हाला मार्क्स मिळायला लागले म्हणजे तुमचा ओव्हरऑल स्कोर जो आहे तो वाढतो आणि त्यासाठी आपल्याला इंग्लिशचे जे प्रश्न आहेत त्यांना प्रॉपरली व्यवस्थितरित्या आपल्याला अभ्यास करायचा असतो विषयाचा. तर चला आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर.